माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपला जे यूट्यूब चॅनल आहे आहो कुराण समझे, त्याच्यावर आपण जे पवित्र कुराण मजीद आहे त्याच्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं जे अध्याय आहे सूरे बकरा, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातले काही श्लोक त्यांचा अर्थ आणि संदेश समजतोय. आणि आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूरे बकरा जे आहे त्याची श्लोक क्रमांक 168 ते 171 हे 4 श्लोक बघितले होते. आणि याच्यामधून जे मुख्य धडे आपण शिकलो त्याच्यामध्ये नंबर 1, नेहमी हलाल आणि पवित्र अन्न व उपजीविका स्वीकारा. नंबर 2, शैतान हा उघड शत्रू आहे, त्याच्या मार्गापासून दूर राहा. नंबर 3, योग्य ज्ञानाशिवाय धर्माबद्दल बोलू नका. नंबर 4, आंधळ्या परंपरेपेक्षा कुराण आणि सुन्नतीचे पालन करा. नंबर 5, सत्य ऐकणे पुरेसे नाही, ते समजून स्वीकारणे आवश्यक आहे. नंबर 6, अहंकार आणि हट्टीपणा माणसाला योग्य मार्गापासून दूर नेतात. नंबर 7, अल्लाहकडे नेहमी उपयुक्त ज्ञान, समज आणि हिदायतीची दुआ करा. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आता आपल्याला याचे पुढचे जे श्लोक आहेत 172 ते 174 या 3 श्लोकाचा अर्थ आणि संदेश बघायचा आहे आज. तर सर्वात प्रथम आपण 172 जे श्लोक आहे त्याचा मराठीत अर्थ बघू. हे इमानवाल्यांनो, आम्ही तुम्हाला दिलेल्या हलाल आणि पवित्र गोष्टींमधून खा, आणि जर तुम्ही फक्त अल्लाहचीच उपासना करत असाल तर त्याचे आभार माना. आता या श्लोकात स्पष्टीकरण. या श्लोकामध्ये अल्लाह इमानवाल्यांना हलाल आणि पवित्र उपजीविका स्वीकारण्याची आणि त्याच्या प्रत्येक नेमतबद्दल कृतज्ञ राहण्याची आज्ञा देतो. आता मुख्य धडे जे शिकतो आपण याच्यातून, नंबर 1, फक्त हलाल आणि पवित्र अन्न व उपजीविका स्वीकारा. नंबर 2, अल्लाहच्या प्रत्येक नेमतबद्दल त्यांचे आभार माना. नंबर 3, कृतज्ञता ही इबादतीचा महत्त्वाचा भाग आहे आणि ती ईमान अधिक दृढ करते. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, रिशीद मोहम्मद म्हणाले, अल्लाह त्या बंद्यांवर प्रसन्न होतो जो जेवल्यानंतर किंवा पाणी पिल्यानंतर त्याची स्तुती करतो, म्हणजे अल्लाहची स्तुती करतो. ही हदीस सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे, सहाबाकराम अल्लाहच्या प्रत्येक नेमताबद्दल कृतज्ञ असत. ते जेवण्यापूर्वी बिस्मिल्ला म्हणत आणि जेवणानंतर अल्लाहची स्तुती करत असत. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो. नंबर 1, हलाल मार्गाने उपजीविका मिळवा. नंबर 2, अल्लाहच्या प्रत्येक नेमतबद्दल कृतज्ञ राहा. नंबर 3, अन्नाची नासाडी आणि कृतज्ञपणा टाळा. यानंतर श्लोक 173 जे आहे त्याचा मराठीत अर्थ असा होतो, त्याने तुमच्यासाठी फक्त मेलेले प्राणी म्हणजे मृत मांस, रक्त, डुकराचे मांस आणि ज्यावर अल्लाशिवाय इतर कोणाचे नाव घेण्यात आले आहे ते हराम केले आहे. परंतु जो मनुष्य अत्यंत मजबुरीत असेल आणि तो ना अवाज्ञा करणारा असेल ना मर्यादा ओलांडणारा असेल तर त्याच्यावर कोणतेही पाप नाही. निसंशय अल्लाह अत्यंत क्षमाशील आणि दयाळू आहे. आता या श्लोकात स्पष्टीकरण. या श्लोकात अल्लाहने काही गोष्टी स्पष्टपणे हराम ठरवल्या आहेत. हराम गोष्टी, नंबर 1, मेलेले प्राणी, मृत मांस. नंबर 2, रक्त. नंबर 3, डुकराचे मांस. नंबर 4, अल्लाशिवाय इतर कोणाच्या नावाने कापलेले प्राणी. परंतु जर एखाद्या मनुष्य जीव वाचवण्यासाठी अत्यंत मजबुरीत असेल आणि मर्यादा ओलांडत नसेल तर अल्लाह त्याला माफ करतो. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, रशीद मोहम्मद म्हणाले, हलाल स्पष्ट आहे आणि हरामही स्पष्ट आहे. या दोघांच्या मध्ये काही संशयास्पद गोष्टी आहेत. ही हदीस सही बुखारी
मध्ये सुद्धा आणि सही मुस्लिममध्ये सुद्धा उल्लेख केलेले आहे. आता या श्लोकाची निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे, सहाबे किराम हलाल आणि हरामच्या बाबतीत अत्यंत सावध असत. त्यांनी संशयास्पद गोष्टींपासून ही स्वतःला दूर ठेवले, जेणेकरून त्यांचा धर्म सुरक्षित राहील. आता आजच्या जगाशी आपण या श्लोकाला कसं जोडू शकतो, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो नंबर 1 हलाल आणि हरामच्या मर्यादांचा आदर करा. नंबर 2 खरी मजबुरी असेल तर इस्लाम सवलत देतो. नंबर 3 अन्न आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक बाबतीत अल्लाची आज्ञा पाळा. यानंतर आता श्लोक क्रमांक 174 आहे, तसं मराठीत अर्थ असा होतो, जे लोक अल्लाहने अवतरित केलेल्या ग्रंथातील सत्य लपवतात आणि त्याच्या बदल्यात थोडासा सांसारिक लाभ मिळवतात, ते आपल्या पोटात अग्नीस भरत आहेत. कयामतीच्या दिवशी अल्लाह त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांना पवित्र करणार नाही आणि त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक शिक्षा आहे. आता या श्लोकाचे स्पष्टीकरण, या श्लोकात अशा लोकांचा कठोर निषेध केला आहे जे नंबर 1 अल्लाहच्या अवतरित केलेल्या सत्याला लपवतात. नंबर 2 सांसारिक फायद्यासाठी सत्य बदलतात किंवा दडपतात. आणि नंबर 3 धर्माचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी करतात. अशा लोकांसाठी अल्लाहने कठोर शिक्षेचा इशारा दिला आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, रशीद मोहम्मद म्हणाले की ज्याच्याकडे ज्ञान विचारले गेले आणि त्याने ते लपवले, त्याला कयामतीच्या दिवशी अग्नीचा लगाम घातला जाईल. ही हदीस सुनन अबू दाऊद आणि जामे तिरमिझीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्याच्या जीवनातील उदाहरण आहे, अब्दुल्ला इब्न मसूद रदियल्लाहु ताला अन्हु आणि इतर सहाबा लोकांना कुराण आणि सुन्नतीचे ज्ञान अत्यंत प्रामाणिकपणे शिकवत असत. त्यांनी कधीही सांसारिक फायद्यासाठी सत्य लपवले नाही. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो नंबर 1 इस्लामचे खरे ज्ञान प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. नंबर 2 वैयक्तिक फायद्यासाठी सत्य कधीही लपवू नका. नंबर 3 धार्मिक ज्ञान ही अल्लाची अमानत समजून प्रामाणिकपणे पुढे पोहोचावं. आता या 3 श्लोकांतून आपण जे मुख्य धडे शिकलो, नंबर 1 नेहमी हलाल आणि पवित्र अन्न उपजीविका स्वीकारा. नंबर 2 अल्लाहच्या प्रत्येक नेमतबद्दल कृतज्ञ राहा. नंबर 3 हलाल आणि हरामच्या मर्यादांचे पालन करा. नंबर 4 खरी मजबुरी असेल तर इस्लाम सवलत देतो. नंबर 5 धर्माचा वापर सांसारिक फायद्यासाठी करणे हे मोठे पाप आहे. नंबर 6 अल्लाहचे सत्य कधीही लपवू नका. नंबर 7 धार्मिक ज्ञान प्रामाणिकपणे आणि निष्ठेने इतरांपर्यंत पोहोचवा. आता याचे पुढचे जे श्लोक आहेत 175 आणि त्याचे पुढचे, हे आपण त्यांचा अर्थ संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.